भक्ती पंथ बहु सोपा भक्ती बहु सोपा भक्ती बहु सोपा। आपल्याला प्रबोधन करायचं, कला दाखवायची नाही, थोडंसं पाहिजे. असं वाजवलं की ईश्वराला वाटतं माझ्या थोबडात येतो काय हा. मधुर गोड गाणं. भगवान निर्गुण आणि निर्विकार आहे, त्याला आपल्या मनातला सगळा भाव कळतो. देवाला सारं कळतंय र. आपण कोणत्या मनानं बसलोय, कोणत्या भावनेनं बसलोय, सत्संगासाठी बसलोय, विवेक बुद्धी जागृत राहण्यासाठी बसलोय. हे आपल्याला जरी वाटलं याला नाही कळत, पण त्याला कळतंय, त्याला ईश्वर म्हणतात. भक्ती पंथ बहु सोपा भक्ती बहु सोपा भक्ती बहु सोपा. पुण्य नागवया पापा पुण्य नागवया पापा पुण्य नागवया पापा पुण्य मुलगा झाल्यावर लोकांना आनंद होतो. बाई सकुला पोरगा झाला, सकुला पोरगा झाला. सकुनी त्याच्यावर संस्कार नाही दिले. सकुचा पोरगा यांच्यासारखा शहाणा नाही झाला. तो डीजे पुढे शांताबाईचा काका झाला. शांताबाई शांताबाई. सोन्याची आई म्हणती बघा माझा सोन्या कसा नाचतोय. नाचतोय नाही नाचतोय. आणि म्हणून यायचंय आणि जायचंय. मगरुरी चालत नाही, जावंच लागतं. भक्ती पंथ बहु सोपा. बोला भक्ती. वा वा गोड माणसं सगळे गोड. यांच्यामुळं यांना संस्कार आहेत, म्हणून हे एवढे चिकणे आहेत सगळे तुमच्यामुळं. भक्ती पंथ बहु सोपा. भक्ती म्हणजे एवढा गंध 10-12 माळा लोकांचा ऐकतं खाली, त्याला भक्ती नाही म्हणत. ते सोंगाडे आहे तमाशातला. लोकांच्या अन्नावर जगणारे सोंगाडे खूप आहेत भक्तीच्या नावाखाली. त्याला म्हणतात दंभे करू भक्ती सोंग दाबी जना. अंतरीच्या खुणा वेगळ्याची पोटासाठी संत झाले कलित बहुत. पैसे मिळवण्यासाठी मजबुरी म्हणून खूप लोक आलेत वारकरी संप्रदायात. त्याला भक्ती नाही म्हणत. ज्याला विश्वावर प्रेम करता येतं, ज्याला काय म्हटलं मी, विश्वावर प्रेम करता येतं, आणि ज्याला प्रत्येकाला ज्याला समजतं की अरे माझ्या नागपुड्या 2च आहेत, महाराच्या नागपुड्या पण 2च आहे, मांगाच्या सुद्धा 2च आहेत, आणि मुसलमानाला काय 4 नागपुड्या आहे का हो? बरं मला एक सांगा, आपण जेवतो ती भाकर खातो, चपाती खातो नाही बायांनो, भात खातो. ते असं आहे काय वंजाऱ्याच्या बाया नाकाने जेवल्या, मुसलमानाच्या बाया कानानं जेवल्या, देशमुखांच्या बाया, ब्राह्मणांच्या बाया, मराठ्यांच्या बाया आता नाही बोलत टिंबटिंबाने जेवल्या. असं काय ऐकावं. मग जर प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक माणसाला जेवण्यासाठी तोंड दिलंय, गुदद्वार दिलंय विसर्जनासाठी, शिश्न दिलंय मूत्र विसर्जनासाठी, कान दिले श्रवणासाठी सगळ्यांनाच. आपण ज्या कानाने ऐकतो त्या कानाने मुसलमान ऐकतो. याचाच अर्थ असा आहे हे सगळं जग ज्यानं निर्माण केलं आहे ना, तो सर्व जगाची आई आहे, त्याला प्रभू असे म्हणतात. म्हणून तुमच्या आमच्यामध्ये जरी कोणी मतभेद निर्माण केले असतील की तो धर्म आहे,
तो एक धर्म आहे, तो एक धर्म आहे. पण या सगळ्या धर्मांमध्ये निर्माण झालेली माणसं मात्र ज्याने निर्माण केल्यात त्याला ईश्वर, तेज, ऊर्जा किंवा शक्ती किंवा त्याला परमेश्वर असे म्हणतात. टाळी जरा जोरात वाजवा म्हणजे मला येतं आहे. मला तसं येत नाही हो. म्हणजे मी असा एकच कीर्तन आहे महाराज आहे की मला विनोद येत नाही, टिंगलटवाळे येत नाही, मला अर्वाच्य शब्द बोलता येत नाहीत. घाणेरडं बोलून ऐकणाऱ्यांची मजा करण्यासाठी माझं तर नाहीच, पण वारकऱ्यांचं जीवन हे घाणेरडं बोलून लोकांचं मनोरंजन करण्यासाठी नाही, त्याला वारकरी संप्रदाय असे म्हणतात. किती सुंदर संप्रदाय आहे ना आपला वारकरी संप्रदाय. इथे भगवान बाबा आले, ते नाही म्हणाले की मी वंजारी आहे म्हणून. त्यांना पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भेटले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबांचं दर्शन घेतलं. बाबांनी सुद्धा एका चंद्रानं एका सूर्याला नमस्कार केला आणि बाबासाहेब म्हणाले, भगवान बाबा अहो आमचं एक भाषण नाही, सॉरी हां. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, भगवान बाबा आमची 100 भाषणं आणि तुमचं एक कीर्तन सारखं आहे समाज बदलण्यासाठी. म्हणून आमच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात. आम्ही भाषणबाजी करतो, तुम्ही गाऊन लोकप्रबोधन करता, संतांच्या अभंगांच्याद्वारे माणसांना माणूस बनवता किंवा माणसातला मनुष्यपणा जिवंत राहण्याचा विजयी प्रयत्न करता. भगवान बाबा तुम्हाला माझी एक विनंती आहे. देवा ऐके ही विनंती, देवा ऐके ही विनंती, देवा महिला मंडळी ऐकू येतंय का अजूनही गुलामच आहे तुम्ही धर्माच्या. नवरा मेल्या का सरनाव जाळाल्या, नवऱ्याच्या प्रेतावर तुम्हाला जाळलं ज्या धर्मानं तुम्हाला बोडकी केली, ज्या धर्माने नवरा मेल्यावर लग्न करण्याची परवानगी दिली नाही. ऐकताय का? हा इतिहास माहिती आहे का? नवरा मेल्यावर बाईला त्याच्या प्रेतावर सरणावर जिवंत ढोसून जाळायचे. तिचं ओरडणं ऐकू येऊ नये म्हणून तिच्याभोवती ढोल दमामे सनई चौघडे वाजवायचे, एक जिवंत परमेश्वराला जाळायचे. लोक त्याला धर्म म्हणतात टाळे वाज, थोडासा टाळा वाजवायचा. त्याला लोक धर्म समजत होते, गुलामीला आणि अज्ञानाला ज्ञान समजत होते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, हा भोळा बाबडा ऊस तोडणारा समाज आहे. बीड जिल्ह्यामध्ये अजूनही जा, खूप गरिबी आहे, आपलीच माणसं आहेत ती. गोरी गोरी पान देखणी सुंदर आहेत वंजाऱ्याचे लोक, खूप सुंदर. पण काय करावं, शिक्षण नाही, ज्ञान नाही, पैशाचं यूज कसं करावं कळत नाही. उसाचे मुकदम येतात, पैसे घेऊन जातात, दारूमध्ये नासून टाकतात, पोराबाळांना शिक्षण नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी भगवान बाबांनाच देव समजलाय. आम्ही देव पाहिला नाही आणि आमच्याशी कधी दगडा धोंड्याचे देव बोलले सुद्धा. आणि कोणाशी बोलला असेल तर सांगा मला एखाद्याला, लय देवधर्मी असाल कोणी तर. आणि म्हणून मोठे मोठे साधू संत काय म्हणतात, आय डोंट लाईक गॉड अँड द रिलिजन अँड द कास्ट. आय डोंट लाईक गॉड अँड religion and the caste. I like only world and the peoples. मगाशी म्हणून म्हणाला को जो विश्वावर प्रेम करतो, मग तो कोणत्याही धर्माचा असो, ते ईश्वराचं लेकरू आहे. काय बरोबर आहे का माझ्या बहिणींनो? एखाद्या मुसलमानांनी बाळंतीण झाली हॉस्पिटलमध्ये आणि मुसलमानांनीचं पोर जर वंजाऱ्याच्या बाईच्या बाळंतपणाच्या तिथे आलं, वंजारणीचं पोर मुसलमानांचं गेलं, मराठीचं पोर सुतारीच्याकडे गेलं, सुतारीचं पोर जर चुकून नर्सकडून जर काही बदल झाला तर मला सांगा, तुमचं पोरग मुसलमानाच्या घरात लहानचं मोठं होईल, त्याचं नाव होईल अब्दुल रसूल खान. मग तो का म्हणून ला इलाहा इल्लल्लाह अशहादु अन्न मोहम्मद रसूलुल्लाह. पण आहे कोणाचा? वंजारणीचा.
म्हणजे वंजारणीचं काय म्हणते तिकडं, ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर. आणि ती मुसलमानीच काय म्हणते आपल्या घरी आलं, हिंदूंच्या घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, बरोबर आहे ना. म्हणून प्रभूने निर्मिल्या मानवाच्या मूर्ती, प्रभूने निर्मिल्या मानवाच्या मूर्ती, प्रभूने निर्मिल्या मानवाच्या मूर्ती, प्रभूने निर्मिल्या मूर्ती. जोरात जोरात आवाज करा मोठा तुझा. हरी हरी ला 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 बाकी कुठं पोळ्या खायला गेल्या का? सगळ्या म्हणा बायला बहिणीनो, हे कीर्तन म्हणजे वास्तुशांतीचं कीर्तन आहे. इथे घरात जाणारे जे माणसं आहेत ना, विश्वनाथरावांच्या सुना आहे ना, विश्वनाथरावांची मुलं, एकाचं नाव गोकुळ दादा ना, आणि जगदीश शेठ, गोकुळ शेठ, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांचं काय नाव आहे? अर्चना. मोठी कोणती आहे? सुनीता आहे का इथं? हे बाई तुझ्या लय ग जबाबदारी आहे. सासूचं नाव काय? सुमन. सुमन ताईंची सगळी जबाबदारी आता काय म्हणते ताईचं नाव? सुनीता. खूप छान नाव आहे सुनीत. नीत म्हणजे नैतिकता, नीत म्हणजे बसा, नीत म्हणजे पावित्र्य, नीती म्हणजे चारित्र्य, नीत म्हणजे गुड लँग्वेज, नीती म्हणजे गुड कॅरेक्टर. आणि म्हणून सुमनताईंनी सजवलेला हा संसार विश्वनाथांच्या बरोबरीने एक चालती बोलती विठ्ठल रखुमाई म्हणजे सुमनताई आणि विश्वनाथराव आहेत. त्यांच्यासाठी एक टाळे वाजवा, कारण नुसता बंगला बांधून जमत नाही. बंगला लई लोकांचा आहे, पण बंगल्याच्या टेरेसवर बापाचे मित्र आणि पोराचे मित्र संगत चिअर्स करतात. पप्पा थोडे घ्या. पप्पा म्हणला का मला झेपत नाही तू दे. बंगला बंगला चांगला आहे हो, म्हणून बंगला बांधण्यात मजा नाही. आम्ही गेलो तरी आमच्या सुना, आमची मुलं, आमची नातवंड ह्या बंगल्याचं मोठेपण निवळ डोंगरगाव नव्हे तर निफाड, विंचूर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पसरवतील. असे सुपुत्र या घरात जन्माला यावेत असा संकल्प ज्या दिवशी तुम्ही कराल तो दिवस देवाचं द्वार ठरतो. आम्ही देवच नाही पाहिलं तर देवाचं द्वार कुठून पाहायचं? अभंग तर घेतलंय आम्ही. देवाची द्वारी उभा देवाचे
हे कसं नेहमी कीर्तन ऐकत असाल तर त्याच्यापेक्षा वेगळं आहे ना महाराज बाबा. हा हो काय, अरे क्या बात आहे. बाबांसाठी टाळी, दादांसाठी. आणि म्हणून हे एक वेगळं कीर्तन मी घेऊन आलो आहे. हे भगवान बाबांचं कीर्तन आहे. हे वामन भाऊंच्या भाषेतलं कीर्तन आहे. हे गाडगे बाबांच्या भाषेतलं कीर्तन आहे. हे तुकडोजी महाराजांचं कीर्तन आहे. भटाळलेली आणि विटाळलेली कीर्तनं तुमचा उद्धार करणार नाहीत. आमकं पुराण असं म्हणतं, तमकं पुराण तसं म्हणतं. घाबरूनच ठेवलंय नुसतं. गरुड पुराण असं म्हणतं आणि गरुड पुराण तसं म्हणतं. अरे कव्हर यू गरुड पुराण. आय वॉन्ट इंग्लिश अँड द मराठी अँड द हिंदी. आय वॉन्ट शरद कॉम्रेड शरद पाटील. आम्हाला आता असे लेखक हवेत की ज्याने आमचं दुःख उकरून काढलं आहे. आमचे पूर्वज मारून त्यांना देव बनवलं आणि ज्यांनी मारेकरी घातले ते आमचेच लोक होते. मारले ते सुद्धा बोला आमचेच लोक होते. खंडोबा भैरोबा आहे ना आपल्याला देव. मग या वंजारीन मराठीन पाटील देशमुख या जाती कशा काय झाल्या मला हेच काही कळत नाही. वंजारी त्यात बंजारी त्यात लांड बंजारी मराठे आड मराठे आकर माशे अरारारारा हे कोणी गठोडी बांधली आपली. आणि संत तर सांगतात ईश्वर सर्वभूता. भगवान म्हणाले कृष्ण भगवान. श्रीकृष्णांना का भगवान म्हणायचं आणि भगवान बाबांना का देव म्हणायचं. भगवान बाबा काय हजारो वर्षापूर्वीचे नाहीत. भगवान महाराज. बरं का दादा जरा ऐका. आपण ज्या कुळात जन्माला आलोय त्या कुळात ते महापुरुष भगवान महाराज. हे तो वंजाऱ्याचं बाळ. भगवान महाराज हे तो वंजाऱ्याचं बाळ. जय जय भगवान जय जय भगवान जय जय भगवान जय जय भगवान. भगवान महाराज भगवान महाराज. वंजारे
समाजात जन्माला आलोय आपण. ओव्या गाताना लोक गातात भगवान महाराज येतो वंजाऱ्याच पण दिन दलितांच्या साठी आडलेल्यांसाठी नडलेल्यांसाठी मराठा पाटील देशमुख राव गरीब श्रीमंत मुसलमान महार मांग चांबार ढोल भील पारधी या सर्वांच्या सुखासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं ते माझे भगवान बाबा आहेत. आम्हाला माहीतच नाही. लोकांना वाटतं काय नसतं हे बुवा होते कीर्तन सांगायचे. नाही, कीर्तन म्हणजे कर्तव्याची जाणीव करून देणारा आणि तुमची गरिबी संपवायची असेल आणि श्रीमंत आणि सुसंस्कृत व्हायचं असेल तर तुम्ही वारकरी बना. आणि वारकरी जीवन जगत असताना संस्कार आणि संस्कृती आणि आई वॉन्ट युअर एज्युकेशन हमें तुम्हारी पढ़ाई की चाहत करते है असं बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान जगाला सांगणारा जगातला संत पुरुष म्हणजे भगवान बाबा होते. दीनदलितांच्या साठी याने वाजविले टाळ. हो याने वाजविले गजर घोषामध्ये सज्जन तरुणांनो. म्हणून मी तुम्हाला पुढे बोलवलं. हे तुम्हीच ऐकलं पाहिजे. जरा मोबाईल नका ठेवू प्लीज माझ्यासाठी. मी तुमच्याकडे बघून बोलतोय. तुमचं लक्ष नाही का? माझं लक्ष तुमच्यावर आहे, तुमचं लक्ष माझ्यावर नाही. बाई काय करावं असंच वाटतं कधी कधी. हम तुम्हारे पर मरते हैं आणि तुम उनके पीछे फिरते हैं. आई लव यू हम कहते हैं, तुम दूसरे को आई लव यू कहते हो, तुम्हारे पास देखते ही नहीं हो. म्हणून राजा हो, म्हाताऱ्यांसाठी कीर्तन नाही. म्हाताऱ्यांसाठी काय माहिती आहे आता? काळ सारावाने आता नुसतं चिंतन करायचं. काय चिंतन करायचंय? मी आयुष्यभर चांगला वागलो. मी माझी बायको सोडून कोणाच्याही बाईच्या भानगडीत पडलो नाही. हो बरोबर आहे. लोकांना हाच लई नाद लागलाय. रोग, एक रोग दारू आणि दुसरा रोग पारू. घरातली एवढी चांगली बाई डबा देते, जेवण करते, कपडे धुते, बुटाच्या नाड्या लावते आणि ती बूट पायातून आपल्या टोपडावर झोडते तरी काय बरी आहेस का? आमचा देश याने बर्बाद व्हायला लागला. आमच्या जाती समूळ नष्ट व्हायला लागल्या. धर्म नष्ट व्हायला लागला या गोष्टीमुळे. धर्म म्हणजे नैतिकता. हे हिंदू मुसलमान ख्रिश्चन हे धर्म नाही. धम्म आहे. धम्म म्हणजे गुड डीड, गुड वर्ड अँड गुड वर्क. चांगल्या प्रकारचं कर्तव्य जन्मामध्ये मी करील. लोकांच्या लेकी बाळींना मी माझ्या आईचा आणि बहिणीचा दर्जा देईल असा संकल्प ज्या क्षणी तुम्ही सोडाल तो क्षण देवाचं द्वार होतो असं ज्ञानोबराय मला सांगतात. आम्ही देव पाहिला नाही. ज्ञानोबरायला देव दिसला कधी माहिती आहे? ते म्हणाले सावतोबा आम्ही तुमच्या मळ्यात आलो का विचारा ना सावतोबा म्हणाले पोरांनो, नामदेवराय आणि ज्ञानेश्वर माऊली लहान होते. आई वडील धर्माच्या गाचानं जळून गेले, मरून गेले, पाण्यात बुडून गेले. अतिवेदना होत्या ज्ञानदेवांना आयुष्यामध्ये. आमच्या आईवडिलांना का मारता हे म्हणण्याचं स्वातंत्र्यसुद्धा माझ्या माऊलीला नव्हतं. एक 15 वर्षाचं पोरगं डोंगरा एवढं दुःख जगलं हो माझ्या राजा हो, फक्त आपल्यासाठी. त्यांच्या डोळ्यापुढे कुठला धर्म नव्हता. त्यांच्या डोळ्यापुढे कुठली जात नव्हती. I don't like caste, I don't like religion. My religion is a world. My God is a world.
माय गॉड इज विश्वेश्वराव. येत म्हणे श्री, पुढचं बोलायचं हा. येत म्हणे श्री विश्वेश्वराव, विश्वेशराव, विश्वासराव, विश्वनाथ आहेत ना, म्हणजे विश्वास असलेला राव. राव खूप आहेत. रावण पण रावच होता, राव, पण तो नंतर काय झाला, न राव. नंतर कळलं लोकांना. लोक म्हणतात ना, आम्ही बाई गुरु केला होता, लई बाई चांगला गुरु आमचा होता, आणि काय बाई करावं, आमचा गुरु तो आता जेलमध्येच गेलाय. जेलमध्ये जाणं एवढा चावटपणा गुरुने केला. नंतर कळलं की आमचा गुरु लई मूर्ख आहे. कळलं का? म्हणून गुरुच करायचा असेल तर संत सांगतात आपल्या ज्ञानाला गुरु करा. कळलं? अरे गुरु चामका विष्णू चामका ब्रह्मा चामका. साहेब चाम म्हणजे काय माहिती? चमड आहे ना. जो बापाच्या आईच्या पोटी जन्माला येतो तो कपड्याने येतो का कातड्याने येतो? मोठ्याने बोला, मोठ्याने. आणखी कातड्याने येतो ना, आहे की नाही? का असं एखाद्या बाईचं पोरगा आहे का चड्डीन फ्रॉक घालून जन्माला आलं? बाई माझ्या पोरगा जन्माला येतानाच शर्ट घालून आले. ते नागडं असतं, कातड्याने वेढलेलं असतं. मग कोण नाही कातड्याचं. जो जन्माला आला, ज्याला बाप असतो तो कातड्याचाच. आता हे सगळे आम्ही आहोत, आपण कातड्याचे आहोत. म्हणून आम्ही देव नाही, पण सत्य कर्माला साह्य झाल्यावर बॅड जीवन न जगता लोकांच्या पोरीबाळींना, लोकांच्या आया बहिणींना मी माझ्या सख्या आईचा आणि बहिणीचा दर्जा देईल, अशा प्रकारचा संकल्प ज्या क्षणी तुमचा सुटेल तो क्षण देवाचं द्वार होतो. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, त्या दारात उभे राहा देवाची द्वारी. साठी घेतलेला अभंग श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. कोवळ्या वयामध्ये विश्वाची कल्याणाची चिंता करणारा महापुरुष केवळ वयाच्या 15व्या वर्षी विश्वशांतीच्या, कोणती शांती आहे? विश्वशांतीच्या तळमळीनं कळवळणारं एक 15 वर्षाचं कोवळ अंतःकरण म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज. साधकांचा मायबाप, विठ्ठलाचा प्राणसखा, अनाथांची मायमाऊली, पुरुष असून जगाची आई होणारे खूप कमी लोक आहे. भगवान बाबांसारखे पुरुष होते, पण हृदय आईचं. ज्ञानोबराय पुरुष होते, हृदय आईचं. काही काही पोरं बघा, आईला मदत कर, शेतावर जातेस, हा ना बाबा, लोकाच्या शेतावर, लोकाच्या शेतावर मोलमजुरी करीन, लाडक्या माझ्या रागू तुला एकाला पोशीन. पूर्वी मुंबईला कापसाच्या गिरणी असायच्या, माहिती आहे तुम्हाला? आहे ना माहिती? कापूस गिरणीमध्ये गेलेला पोरग, आता काय करायचं, 10वी शिकलं पोरग, नोकरी नाही, काय नाही, वशिला नाही, मग काय करायचं, गिरणीत कामगार म्हणून जायचं. नाकातोंडात कापसाच्या त्या कापूस जायचा, टीबी क्षयासारखे आजार व्हायचे.
मग आईला कळायचं, अगं रखमे, अगं तुझं पोरगं बॉम्बे सेंटरला भेटलं होतं ग, नुसतं बरगाड्या राहिल्यात ग तुझ्या लेकराच्या. मग ती काय म्हणायची, आयानो आयानो बायानो कुणी जाग मुंबईला, सांगा निरोप बाळाला, ये निघून गावाला, ये निघून गावाला, ये निघून गावाला, निघून गावाला, ये निघून गावाला. काय असतं ना आईचं हृदय, लय देव शोधायला आम्ही कुठं कुठं जातो. एक बाई तर केदारनाथला जायचं म्हटली, मुलाला म्हटली, भाऊ एवढा पैसा पाणी काय तुझ्या पैशाला पेटवायचे का, मला देव नाही धरम नाही फुटकं करम माझं, उद्या मला यम वर गेलं यम काय काही विचारलं, जसं का यमीचा भाऊच आहे. अहो यम नाही टम नाही काहीच नाही महाराज, सगळे आपणच आहोत. ज्याने आयुष्यात कधीच चांगलं कर्म केलं नाही त्याचं म्हातारपण चांगलं जात नाही, कारण त्यावेळेला नातवंड निवडणुकीच्या गडबडीत असतात. हा बरोबर आहे. आणि पोरं उद्योगाच्या गडबडीत असतात. नाही यांना नाही मी बोलत, पण सांगतो वास्तव सांगतो वयस्कर लोकांना. मी पण त्या मार्गाकडे चाललो आहे आता, पण मला एवढंच आहे, नातवंड नाही पतवंड नाही खेतवंड नाही घर नाही दार नाही बायका नाही पोरं नाही काहीच नाही. त्यामुळे मी काय करतो, गोरगरिबाच्या पोरांना फक्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांना तुम्ही जे मला पैसे देता ना ते पैशाचं देऊळ बांधलं नाही कधीच, कारण देव लय मोठा आहे माझा, आणि तो माझा देव खूप मोठा आहे हे सांगण्यासाठी मी माझं आयुष्य वेचलं आहे भगवान बाबांच्या कृपेने. फक्त आमची पोरं PSI व्हावीत, IPS अधिकारी व्हावी, मुलं मुली खूप शिकावीत. शिक्षणाने विचाराची उंची वाढते, बरोबर आहे ना. आणि म्हणून शिक्षण हाच खरा धर्म आहे. त्यानेच मुसलमान धर्म नष्ट होईल, त्याने हिंदू धर्म डोक्यातला जाईल. आणि फक्त मी ज्ञानी आहे, ज्ञानी आहे मी, त्या ज्ञानानं मला, या ज्ञानाच्या आरशामध्ये मला सारं विश्व माझा परमेश्वर दिसतोय, अशा प्रकारची भावना क्षणी निर्माण होते. तो क्षण देवाचं द्वार होतो, हे ज्ञानोबा याने या अभंगात सांगायचं. टाळी म्हणजे पूर्णविराम आहे बरं माझ्या वाक्याचा. हे सगळं समजतंय ना, समजतंय, पण पटतंय का. तुम्ही म्हणाल हे नास्तिक नाही मी, फक्त मला माझा देव लहान. किती दिवस आपण आपलं पोरगं, हे तू कितवीला आहे रे, 5वीला आहे, तू इकडे तोंड करा ना अशी माझ्याकडे, इकडे सरा. अरे तुम्ही तर माझे खरे श्रोते आहात, पुढे उद्याचे भाविक तुम्हीच आहेत, चॅटिंग करणारे उद्याचे. हो, चॅटिंग करायचं असेल तर देवाला करा, चॅटिंग करायचं असेल तर आईला करा, बहिणींना करा. आपल्या चॅटिंगमध्ये मेसेजमध्ये एकही लफडेखोर बाईची चॅटिंग नाही पाहिजे, तो साक्षात देवाचं रूप आहे. सध्या बुवांना बाबांना पैसेवाल्यांना फसवणाऱ्या लई बाया आहेत. हॅलो साहेब तुम्ही लय आवडता मला, तुम्ही पांढरं शर्ट तुम्ही लय छान दिसता हो साहेब. पण आज साहेब ही घरणारा नाही म्हणून बॉडीगार्ड रे. हो इगारणारा असल्या माकडासारखं दिसतं माणूस, झिजून जातं ना ते सगळं. असे लई लोक आहेत गोड गोड बोलून खोड मोडणारे, आणि मग 2-2 लाख आणि 4-4 लाख मागतात, नाही तर जेलमध्ये टाकू म्हणतात. अशा किती कीर्तनकारांना वेळ आली हो, भोळ्या बाबड्या, भरोसाच नाही महाराज. म्हणून ज्ञान माझा आरसा है, चांद ही चामका है, सूरज ही चामका है कि नहीं, आँख ही चामके है, राम ही चामका, कृष्ण ही चामका, ब्रह्मा चामका, विष्णु चामका, लेकिन मेरा गुरु नहीं चामका, मेरा गुरु नहीं चामका, मेरा गुरु नहीं चामका.
हे मागचे शर्टवाले खूप चांगलं ऐकतात मनापासून. हो, एक नंबर. टाळे वाजवा त्यांच्यासाठी, खरंच मनापासून. मला लगेच कळतं कोण मनापासून, कोण जनापासून, कोण गोकुळसाठी, कोण काय जगदीशसाठी, कोण सुनीतासाठी आल्यात काही बाया. बाया आम्ही त्यांच्यासाठी आलो. हे बाबा कुठं बॉम्बलाय उभा केला आहे, जेवणे मोकळे होणे नाही. पण या वास्तुशांतीच्या निमित्ताने आम्ही आलेले सर्व नातेवाईक आम्ही स्वतः शांत होऊन जाऊ आणि या घरातील सर्व लोकांना शांतीचा संकल्प देऊ. ते देवाचं द्वार आहे. आणि हे कशानं कळतं तर मग तथागत गौतम बुद्धांना ते दिव्य ज्ञान झालं. बोधिवृक्षाखाली ही हाडकं बरगाड्या राहिल्या होत्या, पोट पाठीला गेलं होतं बुद्धांचं. राहुल नावाचा एक मुलगा घरी ठेवून सर्व राज्य वैभवाचा त्याग करणारा जगातला पहिला राजपुत्र म्हणजे भगवान गौतम बुद्ध आहेत. सिद्धार्थ नाव होतं त्यांचं. राजाचा मुलगा होता, मोठ्या महान सम्राट. पण जगामध्ये निर्माण झालेली अशांतता पाहिली, पाण्याचे प्रश्न, पाण्यावरून भांडणारे लोक पाहिले. वरती धरण बांधलंय, आम्हाला खाली पाणी नाही. लोक एकमेकाच्या कत्तली करणाऱ्या पाहिल्या आणि त्यांना विरक्ती निर्माण झाली. ह्या जगाच्या सुखाला काय कारण असेल? हे जग, अवघं जग, ऑल वर्ल्ड कशाने सुखी होईल तो शोध घेत अनेक ग्रंथ पाहिली पुराणे. दर्शनकारांची मतं पाहिली, वेदाच्या ओव्या वाचून पाहिल्या, त्या स्थळी मतभेदच दिसले. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा तेच केलं, तुकोबाराने तेच केलं, बुद्धांची वाटच धरली. काय एकच ओवी सांगतो ज्ञानोबारांची, माऊलींची ज्ञानेश्वरीतली ओव्या. किती धाडस आहे बघा 15 वर्षाच्या पोराचं, किती तळमळ आहे बघा. एवढी तळमळ तुमची असली ना कार्यकर्त्यांनो, तुम्हाला निवडणूक लढवायचीच गरज नाही. कोण उभं राहिलंय हो? तुमचं नाव काय? कोण उभं राहिलंय ग? अगं आपला सतीश. असं हे सगळ्यांनी त्यांना निवडून द्या ग बाई, चांगला पोरगा आहे. प्रचाराची गरज भासणार नाही अशा प्रकारचं नैतिक आचरण जर कार्यकर्त्यामध्ये असलं तर त्याला प्रचाराची गरज न होता सुद्धा निवडून येता येतं. पण काय पाहिजे माहिती आहे? बुद्धांनी सांगितलं, स्वयंप्रकाशित व्हा. दुसऱ्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका, स्वयं ज्ञानी बना. अज्ञानाला धर्म समजताय. नवरा मेला की कुंकू पुसतात, ह्या बाया विधवाय म्हणतात. डोक्यावर एवढा पदर घेतात, हे बघा असं. आपल्या तरी बरे आहेत, पण ते मराठवाड्यात गेले ना, बीड, उस्मानाबाद, पायाचं असलं असं गपचूप पाहतात. एवढी गुलामी स्त्रीला, आणि त्याला या बाया धर्म समजतात. ए डोक्यावर पदर घे गाय, लय बेकार बाई बाई पदर घेईन ना. जनाबाईंनी 750 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या बुजुर्ग महिला संघटित केल्या. बुजुर्ग शब्द कळतो? बुजुर्ग बायानं तुम्हाला का नुसत्याच साड्या भारी भारी नेसून बसल्या मास्तरनी सारख्या, याडा गोळा, शिक्षणाचा नाही सोहळा. काही काही तर नुसतंच फॅशन असतात, फॅशन नुसतीच फॅशन. आणि देवाचं व्यसन, नुसते दगड धोंड्याचं व्यसन यांना. इथं निवड ठेवायचं राहिलं, तिथं बकरू कापायचं राहिलं, तिथं कंदुरी करायची राहिली, आणि तिथं जागरण राहिलंय, आणि सत्यनारायण घालायचं आहे. सत्य एक असत्य ते कळून घेतलं का त्याला ज्ञान म्हणतात. नाव बुडाली काय? सगळे बोला ना. नाव बुडाली. आणि त्या दोघी माई लेकींनी लीलावतीने आणि कलावतीने तो सत्यनारायणाचा प्रसाद खाला नव्हता म्हणून नाव बुडाली. आणि साधुवाणी जावाई मरून गेले.
आणि लगेचच त्या घरी गेल्या आणि सत्यनारायणाची पूजा घातली आणि सत्यनारायणाचा एवढा एवढा शिऱ्याचा गोळा खाला आणि तो गोळा खाल्यावर नवरं जिवंत झालं. आपले नवरे मेलं खाणं शिऱ्याचा गोळा. ते तर लगेच म्हणतात ह्याडा बाहेर काढा ग, लय वाश्याला लागलाय ग. अरे जर शिऱ्याचे गोळे खाऊन मेलेली माणसं पाण्यातून वर आली असती, बुडालेल्या नावावर आल्या असत्या, तर गाडगे महाराज म्हणायचे, भगवान बाबा म्हणायचे, अरे मग आपल्या किती नावा बुडाल्यात भारताच्या. जर मंत्र म्हणून माळा जपून जर शत्रू मरत असता तर हिंदूंनी इकडून ब्राह्मण ठेवले असते सगळे. ओम भोर भवा स्वाहा, नाकात शिंपडाचा बोळा, सवळे ओ माश्या. तरी सुद्धा तेच हवेत, तेच हवेत. घरभरणी झाली ना, नाव काय? घरभरणी. हो, आपण चांगलं नाव दिलंय, पण याला प्राचीन जुनं नाव काय आपल्या गावात? आमची काय आहे? घरभरणी. वास्तव शांती आता नवीन शब्द आला. खरं बोला, काय होतं? घर कोणाची? कातकाड्यांची घरभरणी. मग घरामध्ये चौरंग किती मांडले होते पहा जाऊन. मला नाही माहिती मांडलेत की नाही. मांडले? मला वाटलं विचारवंत आहेत माझ्या मला बोलवले असा अर्थ असं वाटलं होतं की शिवाजी महाराज भगवान बाबा मांडायचे मस्तपैकी, त्यांना हार घालायचा, टाळ्या वाजवायच्या आणि जेवायला बसायचं. पण नाही ना, बायाले गुलाम आहे धर्माच्या. हे म्हणत होते गोकुळराव, जगदीशराव, कशाला या फॅडामध्ये पाडायचं. पण 5 किलो 5 पायल्या तांदूळ, 5 पायल्या गहू, 5 पायल्या मुगाची डाळ, त्यांना पाहिजे तेवढ्या वस्तू यादीत. एकानं तर असा फोन केला, इकडे तुमच्याकडं नाही आमच्याकडचं सांगतोय, रमेशराव देशमुख, बोला काका, काय झाले तुमचे ते एक घराण्यात एक पोरगं वारलं ना मागे 10 वर्षापूर्वी. ते पोरगं माझ्या स्वप्नात येते आणि म्हणते मला बरमुडा नेसायची. याचंच पोरगं मोठं झालेलं असतं आणि त्याला बरमुडा पाहिजे असती. मग ही बरमुडा यांनी वास्तू शांतीच्या चौरंगावर ठेवली. भलं मोठं सामान मंत्र म्हणायचे आणि दक्षिण. मी काय द्वेष नाही करत, पण हे ब्राह्मणांचा द्वेष नाही. हा, ब्राह्मणांचा द्वेष केला असता तर ज्ञानोबाराय कोण होते? बोला, ब्राह्मण होते. एका 15 वर्षाच्या ब्राह्मणाच्या पोराची पालखी आम्ही 20 लाख लोक, मराठा, वंजारी, बंजारी, भील, पारधी, वडारी, मुसलमान, सगळे लोक एका ब्राह्मणाच्या पोराची 700 वर्षाची मानवतेची स्मृती ज्यांनी जगाला दिली त्याची पालखी काढून आम्ही एका ब्राह्मणाच्या पोराच्या पालखीला खांदा आम्ही बहुजन 18 पगड लावतोय. ही आमचा ब्राह्मण द्वेष नाही आहे. पण जे चुकीचं आहे त्याला चुकीचं बोललं पाहिजे की त्याचा आता आपल्या जगण्याशी काही संबंध नाही आहे. आता हे सगळं सामान, मग काकांनी फोन केला, मॅडम डबे साफ करून ठेवा, येतोय मी, टॅक्सीमध्ये भरलं आहे सगळं. मग तिने डबे साफ केले आणि इकडून नेलेलं सगळं त्याचं घर भरलं. मग घर भरणी कोणाची हो? बोला ना आता, आपली का त्यांची? काय ग बाय हो, हे ज्ञानाला अज्ञानाला जोपर्यंत तुम्ही ज्ञान समजता, अरे दगडा पुढे देव का पिता, 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 हे दगडा पुढे देव का पिता, दगडा पुढे देव का पिता, हे दगडा पुढे देव का पिता, दगडा पुढे देव का पिता. बाया म्हणतात, बाया दगडीचं वारी लय भारी आहे. बघ बालका, तुला मी सांगितलं होतं, तुझा वड्यात गोखाडीला तुमचा देव आहे. पाहिलं का आपला देव गोखाडीला? बामणांचे देव आपल्या गावात, वर्गाने आपल्या, तिजोऱ्या आपल्या, तिजोरीतले पैसे आपण टाकायचे, न्यायचे कोणी? मी नाही बोलत बाबा, तुम्ही बोला, मर्डर होईल माझी. पण खरं आहे की नाही?
दॅट्स रॉंग फिलॉसॉफी. देवाला माना पण तो एवढा एवढा नाही. मग विठ्ठल 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 जळी स्थळी भरला. विठ्ठल 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 जळी स्थळी भरला. विठ्ठल भरला विठ्ठल जळी स्थळी भरला. ठाव नाही उरला. फिरता ठाव नाही उरला. माझा विठ्ठल गोड आहे. लिपस्टिक लावले का? लिपस्टिक एवढा लाल ओठ कसा तुझा? वैराग्य वृत्ती आणि ज्ञान त्याने मनुष्य लाल राहतो. म्हातारा झाला तरी सुंदर दिसतो. वृत्ती वैराग्य आणि ज्ञान या 3 गोष्टी जीवनामध्ये जगलो ना तर म्हातारा झाला तरी तरुण दिसतो. हे बघा काही चिकणे चिकणे बसलेत बघा. हे तर लय स्मार्ट आहे. विरक्ती वैराग्य आणि ज्ञान. त्याग तारुण्यातच त्याग करायचा. म्हातारपणात काय त्याग करता येईल हो? अरे तंबाखू खाऊ नको. नाही सोडायची आता जरा थोड्या 2-4 वेळा सांगेन सोडायचीच आहे. अहो सुपारी खाऊ नका. फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. महाराज सगळं खरं आहे हो पण सुटाता आहे कोटा. नंतर 10 वर्षांनी भेटलं तेच. वाबळे महाराज तुम्ही सांगितलं होतं ना ठोपागे ठोगा. आता ठोकल्या ठोपागल्या 1 महिना ढालाय. आणि म्हटलं मग 20 वर्ष का नाही सोडले हो तात्या? तात्या म्हणले तवर दात न होते ना सगळे. आता सगळे पडले. खाताच येत नाही तर काय करायचं म्हणून सोडली. कळलं का? खाता येत नाही म्हणून. खाता यावं, डोळ्याला दिसावं, त्याचं प्रदूषण कळावं. हे नुकसानीचं आहे. जे जे नुकसानीचं आहे ते भोगण्यासाठी डोळे असतील, कान असतील, सगळे इंद्रिय असतील तरी सुद्धा ते आपल्या नाशाचं आहे हे ज्याने कळतं त्याला ज्ञान असे म्हणतात. आणि ते ज्ञान ज्यांनी आम्हाला दिलं ना ज्ञानाचा 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 सागर. ज्ञानाचा 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 सागर. ज्ञान माझा गुरु, ज्ञान माझा गुरु, ज्ञान माझा तारू, ज्ञान माझा तारू.
भाऊ जरा चालू दे आता रंगलोय आपण आहे, जरा फास्ट न्या पण व्यवस्थित न्या बरं. म्हणजे माझा वाढदिवस नाही पुण्यतिथी होईल. पडून आले बरं का आम्ही कार्यक्रमात. मोठा कार्यक्रम घडवला आहे. माझ्या गावचे 400 पोरं आहेत. मी 40 वर्षाने गावी गेलो आहे. आई मेलेली माहीत नाही, वडील गेलेले माहीत नाही मला. यांच्यात रमलो. हा मुलगा आव्हाडांचा आहे, दापूर त्यांचं गाव आहे. मोठा आता श्रीमंत आहे. पण मी त्याच्या घरी 20 वर्षाचा आशेपासून आहे. त्याच्या घरी आयुष्य सगळं गेलं. माझं कार्य आणि मला सांभाळणारे असे हजारो लोक महाराष्ट्रात आहेत. तुमच्यासारखीच पिल्लं आहेत सगळी, आजही आहेत, कालही होती. 83 साली पहिलं कीर्तन केलं कॉटन ग्रीनच्या राम मंदिरमध्ये. पहिलं कीर्तन मी. त्या कीर्तनात तरुण गोळा झाले सगळे. मग विनामूल्य सेवा संघटना स्थापन केली. आता एक 40 वर्षाचं फुकटच कीर्तनं केली मी. पण आता पाय दुखतोय, ब्रिजचा गाडी ड्रायव्हर सांभाळायला कोणी नाही ना आता. मग त्या ड्रायव्हर बिचारा जीवय लावतो, सांभाळतो. पण तर हे मला काय सांगावं लागलं महाराज, आपण जे गातोय हे सगळ्यांना नसेल कळत. पण त्यातल्या ज्या खाचा खोचा त्याला ज्या अनागती म्हणतात ना, हे बघा कसं आहे तुम्हाला सांगतो. ज्ञान कशाला म्हणतात. पहिले जन्मी नामा अंगद राम पहिले हम लोग जन्मी नामा अंगद राम परत ऐका. मध्ये थांबतोय ना त्याला अनागत म्हणतात. यांच्यासाठी तालावाल्यांसाठी पहिले जन्मी नामा अंगद राम भक्त पहिले जन्मी पहिले जन्मी नामा 1 2 3 4 अंगद. हे ज्यानं कळतं त्याला ज्ञान म्हणतात. बरोबर आहे ना बाया. हो हे ताई, मी तुझ्याकडं बघतोय पण तुझं मायावर लक्ष ठेव ग बाया. तुझ्या डोळ्यात कीर्तन लिहिले मला ते वाचता येते ना. हो काही काही डोळे खूप तेजस्वी असतात पण त्या डोळ्यामध्ये पांडुरंग हवा आहे. आपल्या डोळ्यात आखो गाव दिसत आहे बाया. बावळ किती चांगलं, आंबा किती चांगला बाया, नारळ किती चांगलं. आमच्याच घरी कसा नाही. कीर्तन गेलं बोंबलत. तर मनपासून आहे. पुरणाच्या पोळीचा प्रकार इकडे आहे का? महिलांना हो म्हणा लवकर, मोठ्याने म्हणा ना हो. काही काय आशा हो म्हणा ही. आता हो कसं म्हणतात हो, चंबू करा तोंडाचा. अहो पुरणाच्या पोळीचा प्रकार इकडे आहे का? असं ओंकार प्रकट झाला बघा. हे व्हायला काहीच जात नाही. हो म्हटलं ना इथलं ओम, ओम प्रगट झाला. ओम म्हणजे प्राणवायू, ओम म्हणजे श्वास, ओम म्हणजे वारा. जिवंतपणा आमचा ज्याच्यामुळे तो वारा. बरं का मंडळी, एकही शब्द माझा वाया जाऊ नये अशी माझी इच्छा आहे, विनंती आहे. मी काल्पनिक काहीच सांगत नाही. वेदाबद्दल तर बोलतच नाही, काहीच नाही बोलत. मी मौन धरून जातो का? संत म्हणतात वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. ते गुह्य श्रीकृष्णांनी एका BC OBC ST NT समाजातलं पोरग. कृष्ण म्हणजे काय सत्यनारायण घालणारा पोरगा नव्हता. चला वळू गाई पैसे जेऊ, चला वळू गाई पैसे जेऊ. हो चला वळू गाई पैसू. पुढे काय म्हटलं? जेऊ. युरी मॅन
इज प्राईज. कशाला लागतोय प्रचार? भाऊ गोरगरिबात जाऊन मातीत बसायचं, त्यांच्या सुखासाठी त्यांचं खायचं. तिखट आमटी चिमटी काय असेल ते, कोरा चहा. बाई आमचा पुढारी रे वारी, आमच्यासारखं वागतो. हे कृष्णानं सांगितलं गोपाळांनो घाबरू नका, विकास करायचा आहे, गोवर्धनावर वृक्षारोपण करायचं आहे. तर झाडाच्या पानातून येणारा वारा आपल्याला जगवतो. तो ऑक्सिजन जो प्राणवायू आहे तो आपल्या नाकात जातो, रक्ताभिसरण करतो आणि परत बाहेर येतो. तेव्हा त्याचं रूप खराब झालेलं असतं का नाही? आपल्या शेंबडातून आज जातो ना तो. आपली आई काढी नाकातली म्याकडं, बाप नाही काढायचा. बापन ए गोबडा काढतो, किती शेंबडा आले त्याला. बरोबर आहे? आई नाकात बॉटल घालू घाल, शिकर शिकर आणि अशी पदरानं पुसते. बरोबर आहे? एवढ्या शेंबडाच्या नाकातून वारा नाकात जातो, हृदयात जातो, रक्ताभिसरण करतो, ऊर्ध्व महानीला अधो महानीला आहे ना, रक्तवाहिन्या. मला सांगा, तो वारा जेव्हा बाहेर येतो की नाही, तेव्हा तो खराब झालेला असतो ना. त्याचं काय नाव असतं मग नंतर? काय? टाळी. वा, काय नाव असतं बाळा? क्या बात आहे. इतने ज्ञानी लोक हमें चाहिए, यांच्यासाठी टाळे वाजवाय. बरोबर आहे? कार्बन डायऑक्साईड. मग परत तो बाहेर आल्यावर स्वच्छ होतो आणि परत झाडाच्या पानात जातो आणि पानातून परत बाहेर येतो आणि आपल्या नाकात जातो. तो आपल्याकडून पगार घेतो का हो? काहीच कोणी माणूस ठेवलाय काय नाक वडायला ठेवलाय का हो? प्रत्येकाला पगार आहे. भांडी घास, अलीकडे बाई मला होत नाही, भांडी घासायला बाई ठेवली. अलीकडे बाई मला होत नाही, मी कपडे धुवायला बाई ठेवली. अलीकडे बाई मला होत नाही, नाकवर वाढायला मी नाकवर वाढायला बाई ठेवली. असं आहे का काय? पापण्या वाढायला बाई ठेवली, असं काय आहे? आपोआप नकळत क्रिया आहेत या क्रिया निर्गुण निर्विकार ईश्वराच्या आहेत. त्याचं जगवणं, त्याचं सौंदर्य, त्याने मला बहाल केलेलं नाक, त्याने मला बहाल केलेले ओठ, त्याने माझे गाल, त्याने माझं शरीर, माझी इंद्रिये, आंतर इंद्रिये, बाहेर इंद्रिये ज्याने मला दिलेत आणि जो मला नकळत जगवतोय. पण मला मी दिसतोय चांगला, लोक माझ्या पप्प्या घेतात, पण ज्या सौंदर्याने आणि पर्सनॅलिटीने लोक मला प्रिय म्हणून मानतात, ज्याच्यामुळे माझं अस्तित्व जिवंत आहे, पण तो कुठेच दिसत नाही. पण आपल्याला मात्र आकाराचा ठेवून तो बिना आकाराचा राहिला, त्याला ज्या ज्ञानाने कळतो त्याला ईश्वर असे म्हणतात. त्याच्या द्वारामध्ये उभं राहणं म्हणजे देवाच्या द्वारात उभं राहणे. देवाची द्वारी किती वेळ उभा क्षण भरी. मग सोपं आहे बुवा. मग काय, वारा आपला देव आहे, त्याच्यावर थोडा वेळ लक्ष ठेवू. अहो तो 24 तास लक्ष ठेवतोय. त्याचं लक्ष संपलं का आपल्यावर लोकांचं लक्ष. चलो जाओ, लई चांगला होता ग बाई, आणि मला दिवाळीला साड्या दादा निघाला का तिकडे. रडता रडता बाहेर लई हुशार हो. ते वक्त बांधतात तेव्हा, आणि मी बाया जाऊन देणार नाही, आणि मी उचलून देणार नाही, आणि कारभारी तुमच्याशिवाय मी कशी जगेल. माया नवऱ्याला बांधू नका ना, मानवरा लई चांगला आणि रडता रडता काय म्हणते माहिती का, ए दोंडे भाऊ ते डोक्या आवळून घे. पाहिलं का काय म्हणती? डोक्या आवळून घे भाऊ, नाही तर हा आणि जाऊन देणार नाही म्हणती. पण जावा इच्छाच आहे ना, कारण तिला माहिती आहे 4 तासांनी वास येणार. आणि म्हणून आमचं अस्तित्व ज्याच्यामुळे आहे. प्रलपन विसृजन गृह्ण नुन्मिशन निमिशन नफी. बरोबर आहे? वृक्षाची पान
हे पान हाले ज्याची सत्ता. का हो दादा, आता एवढ्या 10 वर्षामध्ये अलीकडे लईच खतरे व्हायला लागले ना. हिंदू खतरे में है बोलते हैं, हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में है, धर्म खतरे में है. हो हो करू. काय म्हणतात, हिंदू खतरे में है. सांगणारे टिंब टिंब, मारामारी करणारे आपले टिंब टिंब येडी. 9वी नापास, 10वी नापास, 7वी नापास, जे ITI होऊ शकत नाही, इंजिनियर होऊ शकत नाही, ते त्यांचं काम जय जय. ती कापडाची चिरगुट, याचं चिरगुट त्याने तोडलं, याचं चिरगुट त्याने तोडलं, मारामाऱ्या केल्या आणि हिंदू मुसलमानाची येडपट पोरं जेलमध्ये गेली. बरोबर आहे. ज्यांनी सांगितलं त्याची पोरं लंडनला शिकायला. म्हणून सांगू तुम्हाला, धर्म कधी खतऱ्यात नसतो. जो आमच्या मानव समाजाचे विश्वाचे खतरे नष्ट करतो त्याला विश्वधर्म असे म्हणतात. आणि त्या विश्वधर्माची संस्थापना करणारा माझा नामदेव राया आणि माझा ज्ञानोबा राया इथे जन्माला आला नसता तर रोज रोज कत्तली आणि रक्ताबंबाळी पाहायला मिळाली असते. पण विश्वशांतीचा सल्ला आम्हाला जाणी दिला. हेट दी सीन बट नॉट दी सिनर. जे खळांची व्यंकटी सांडो, मूर्खांचा मूर्खपणा जावो, मूर्खांना सज्जनपणा प्राप्त हो. काय विचार आहे 13व्या शतकातले, 700 वर्षापूर्वीचे विचार. आणि 15 वर्षाच्या पोराचे, ब्राह्मणाच्या पोराचे. म्हणून हा जातीयवाद नाही. वारकरी संप्रदाय सर्व जाती धर्मांना जातो, घेऊन जातो बरोबर, किंवा सर्व जाती धर्मांच्या सुखाची कल्पना ज्या संप्रदायात आहे त्याला वारकरी संप्रदाय असे म्हणतात. थकविल्या गवळणी या या, थकविल्या गवळणी. थकविल्या म्हणजे कुशाग्र बुद्धीचे लोक. गवळणी म्हणजे नुसत्या बाया नव्हे, आपण पण स्त्री आहोत. जो जो पराजित आहे तो स्त्रीच आहे. स्त्रिया गुलाम आहेत, आपण पण गुलाम आहे काळाचे. म्हणून जाणार आहोत सगळे एका पाठीमागे एक, एका पाठीमागे आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला रे, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला रे. जाणार तर आहोत, पण एक ठरवून गेलं ना तर मन सुखाने मृत्यू होतो. का? हे लेकर ईश्वराची, झाड सुद्धा ईश्वर आहे. ज्ञानोबारानं ईश्वराची लेकरं म्हणणं सुद्धा कमी गुन्हा वाटतो. नव्हे नव्हे, लेकरं नाही, ईश्वरच आहे ते सगळेजण. धिन्न धिन्न थोडं बारीक वाजवायचं. हा, ईश्वराची लेकरच आहेत सगळं, ईश्वरच आहे. झाड ईश्वर आहे, चंद्र ईश्वर आहे. झाड ईश्वर आहे, चंद्र ईश्वर आहे, सूर्य ईश्वर आहे, पाणी ईश्वर आहे, आई ईश्वर आहे, बाप ईश्वर आहे, बहीण ईश्वर आहे, लोकांच्या बहिणी ईश्वर आहे, हे वृद्ध मंडळी ईश्वर आहे, म्हातारे आजोबा ईश्वर आहे. आणि ते ईश्वर आहे ते सोनं आहे हे कळण्यासाठी मी सुद्धा सोनं झालो पाहिजे, मी सुद्धा ईश्वर झालो पाहिजे. असा संकल्प ज्या क्षणी तुमच्या माझ्या मनात निर्माण होतो ते देवाचं द्वार निर्माण होतं. बरोबर आहे. म्हणून 7000 वर्षापूर्वी इथे एका गवळ्याच्या घरात, तुमच्या आमच्यापेक्षाही लोक असतात, गवळ्याचे गोपाळ, तुम्ही गोपाळ लोक पाहिले असते ना, ते नाही का गोपाळ जात असते, म्हशी पाळतात, गाया पाळतात, ते त्यातला होता कृष्ण. जात पात धर्म कोई नाही चलता यहाँ, इथे फक्त माणुसकी चालते आणि मानवता चालते. सगळ्या सुखांचा विचार करणारा श्रीकृष्ण आहे, म्हणून त्याचं आकर्षण आहे लोकांना. कृष्ण नाव नाही आहे, कृष्ण आकर्षण 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 आकर्षण. आता तुम्हाला मी पुढे का बोलवलं, बाकी लोक नव्हते का? तुमचं मला काय वाटलं?
आकर्षण वाटलं, अट्रॅक्शन वाटलं तुमचं मला, म्हणून तुम्हाला मी पुढे बोलवलं. लोक खूप होते की एवढा रंगलो नसतो मी, तर मी काय बोलतो हे कळलं पाहिजे ना. Faith have in yourself, mountains will crumble at your feet. एवढा आत्मविश्वास हवा आहे ज्या ज्ञानाने मिळतो तो डोंगरच्या डोंगर आमच्या पायाशी लोळण घेतील, हे जो सांगतो ना त्याला वारकरी संप्रदाय असे म्हणतात. आणि म्हणून संत काय सांगतात, 700 वर्षापूर्वीचा अभंग या थकविल्या गवळणी या या, 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 थकविल्या या 2 कुकड्या 3 कुकड्या भारी आहेत. हे नागर आहेत. तुम्ही छान आहे. कोणी असा पण तुम्ही ईश्वर आहात. एवढी कला एवढ्या छोट्या वयात जोपासली, हे सुद्धा कळलं पाहिजे बरं का आपल्याला. पण आता नाही आपल्याला, त्यांनी ते शिकले ना, आपण शिकलो, आपल्याला कसं काय कळलं. पण बरं एक ऐकायला बरं वाटतंय ना, तेवढं कळलं तरी बंद झालं आहे ना. नाही तर काही लोक गायला लागले ना हे मुलं, तर काही काय अशी करतात, त्यांना नुसतं एकमेकाची टिंगल करणारा बोवा पाहिजे आहे ना. बाईला बाईची टिंगल करायची, बायांची टिंगल करायची, पोरांची टिंगल करायची. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, आयशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. खूप बोलता येईल मंडळी, उन्हाचा वेळ आहे. आपल्याला मी काय माझ्या पदरचं काही सांगितलं नाही. अत दीप भव हे बुद्धांची संकल्पना आहे. ती संकल्पना ज्यांना कळली ना, त्याच्याही अगोदर 7000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना ज्ञानाशिवाय पर्याय नाही रे जगायला. कोले कुत्रे पण जगतात, तुका म्हणे घुबडा आईशे, जन्म सरीशे डुकरांचे. अरे सगळे जगतात की, जगण्याला अर्थ असावा, त्या जगण्याला अर्थ असावा, त्या जगण्याला अर्थ असावा. काय बायांनो, सासूच्या मुस्काडीत द्यावा. काय म्हणलं मी, सासूच्या मुस्काडीत दिल्यावर जन्म सार्थकी जाईल का. जिने सासूच्या मुस्काटात दिली ती सून मरता नाही ना. अच्छा आता बाई जेवून घ्या, सून सांगते काय जेवायची बाई, मी तरुण असताना सासूच्या मुस्काटात मारली, मला याड लागलाय, मला भाकर जात नाही. यालाच नरकवास म्हणतात. यम म्हणजे काय, ज्याचं शरीर पटकन मरत नाही. मरता मरता 6 आणि 8 महिने लागतात. त्याच्या गादीवर खाली रक्तबंबाळ होते, पू सांडतो, जखमा झालेले असतात, आणि शेजारच्यांना त्याच्या जिवंत बॉडीचा वास येतो, दुर्गंध येतो. आणि लोक म्हणतात शेणाच्या गोठ्यात ठेवलाय म्हातारा. कळलं का, शेणाच्या गोठ्यात ठेवलाय ना, त्याला यमपुरी म्हणतात. ज्याने आयुष्यभर चांगलं काम केलं आहे. बरोबर आहे. बेघरांना घरं द्या, ताणेल्याला पाणी द्या, विवस्त्राला वस्त्र द्या, भुकेल्याला अन्न द्या, गरीब मुला मुलींच्या शाळेला मदत करा. ज्याने हे सगळं काम केलं आहे ना, तो मरताना अचानक कधी मरतो झोपेत ते कळत पण नाही. त्याला वैकुंठ असे म्हणतात. नाही तर मग नाही ऐकिले गायले गीत, धरिले लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा, नाही केला करविला पर उपकार, नाही दया आली पीडिता पर,
करू नये तो केला व्यापार वाईला भार कुटुंबाचा असंग संगे घडले अन्याय बहुता धर्म उपाय नकळे हित करावे ते काय नये बोलू आठवू ते आपापण्या घात कर शत्रू झालो मी दावेदार तू तव कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे या अभंगाचा विचार करून जगणं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी पर उपकार नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया ऐकताय ना अतिशय गरजेचं आहे तरुणांनो हे मागच्या चॅटिंगवाल्यांनो देव कसं खुळखुळ असतं एक चॅटिंगवाल्यांनो कळलं ना ही कवळी आहेत ना 17-18 वर्षाची एकदम बावळी झाल्यात अंधारात बसतात एवढ्या चड्ड्यानं एवढं ते टी शर्ट सारखी हे त्याच्याशी बघत नाही ते त्याच्याशी इकडून 17 मध्ये यो खतरा बरं का हे बायांनो पोरांना आवरा वाटोळं होईल देशाचं बरं का हे इकडून लिहित ते बरं का ए पोरा अरे जरा बस की 5 मिनिटं ए दादा अरे बस जसं काय निवडणुकीला उभं राहायला गेली रसच नाही हो नुसते सेक्स विषयी लोक झाले नुसते दुसऱ्या रंगात लागते तिकडे कुठेही बसतील हॉटेलला 2-4 तास बसतील पण इथे नाही बसायची आपला त्याचा दोष नाही आईच्या पोटातून जन्माला आल्यावरच मनुष्य पुण्यशील आला पाहिजे तर त्याच्या पुण्याची वृद्धता कीर्तनाने होते कोणाच्या नाही होत खंडीभर जरी आले तरी खंडीभर श्रोते नसतात कळलं ना म्हणून त्यावेळेला संत सांगतात श्रीकृष्णाने संघटना कोणाची बांधली या थकविल्या गवळणी कोण कोण होत्या त्या एक संगतीन एक संगतीन एक संगतीन एक संगतीन एक संग मराठी कानडिया काय शब्द ऐका जरा मराठी कानडिया एक मुसलमानी कोकणी गुजरणी अशा 5 जणी होत्या ठकविल्या गवळणी अशा 5 जणी होत्या ठकविल्या गवळणी अशा 5 जणी होत्या ठकविल्या गवळणी कोण कोण एक संगतीन मराठी कानडिया एक मुसलमानी कोकणी गुजरणी अशा 5 जणी होत्या ठकविल्या गवळणी हे अशा 5 जणी ठकविल्या गवळणी अशा 5 जणी ठकविल्या गवळणी म्हणून नव्या घरात आम्ही चाललो आहे गोकुळ जगदीश शेठ आणि गोकुळ शेठ सुनीता ताई आणि दुसरी अर्चना ताई या दोघी जावा आहे की नाही ऐकावे जावांनो मुंबईची हवा हवा ग सांगती दोही जावा मुंबईची हवा हवा ग जरा चांगलं देऊन द्या मुंबईची हवा हवा ग सांगती दोघी जावा आहे की नाही माझी या बाळाला एक कॉम्प्युटर हवा टाळी वाजली पाहिजे बरोबर आहे ना आड्याल नाशिक नाशिक पड्याल जावच माहेर आहे की नाही अर्चनाबाई संग बाई ग सुनीता निघाली बाहेर एवढं प्रेम पाहिजे जाव माझे बाई बाई ग नको वागू आज दूज समयाच्या शिरी शिरी ग नव घर एक तुझ माझ आहे की नाही जाव माझे बाई बाई ग नको करू तेरी मेरी
समयाच्या शिरी बाई ग आपण आलो एका नव्या घरी. खऱ्या महिलाने कुचकाटे टाळ्याच नाही वाजवीत. काय आमच्या दापूरच्या महिला, अरे बाबा बाबा माझ्या पाठीमागे ते यूट्यूबला पाहता ना ते ओबी घेतं, त्या दापूरच्या महिला आहेत बरं का सगळ्या. मी 40 वर्ष नांदलोय त्या गावात, 20व्या वर्षापासून तर आतापर्यंत. प्रत्येक घरचा लाडका महाराज आहे. महाराज म्हणून राहतच नाही, त्यांच्या घरात स्वयंपाक करतो, भाज्या करतो. खूप लेकरवाळा आहे. मी म्हणलो मला लेकरं लय येतात. आता ह्या भाऊसाहेब आवड आहेत ना, यांची भावाची 2 मुलं, त्यांची 2 मुलं, हे अंगा खांद्यावर खेळतात, लय आनंद वाटतो. असे घरची नसती खेळली, माझे पैसे चापले असते, पप्पा पप्पा किती आणले किती आणले. मी इथून मिळेपर्यंत जाईपर्यंत वाटूनही जातो सगळे. काय भाऊ बरोबर आहे की नाही, विचारा त्याला. माझं आयुष्यच असं आहे. जीवनभर फक्त माझी इच्छा आहे की मुला मुली शिकले पाहिजेत आपले. आपण शिक्षणानं मागे राहिलो म्हणून कंदुऱ्या करतोय, म्हणून सत्यनारायण, म्हणून ते मंत्र, म्हणून त्या जपमाळा. काही बायात आहे बुवांच्याच बुवांच्याच माळा जा. ते बुवा हागलं तुम्ही हागले, त्याच्या काही माळा जपता हो. जपायचं असेल अरे जप तर पहिला चालू आहे ईश्वराचा. हे बघा हे आपण घेतो का हो भाऊ, का चालू आहे? मग नैसर्गिक भजन चालूच आहे. जप त्या जपावर फक्त 5 मिनिटं लक्ष ठेवा झोपताना आणि सकाळी. बस परमेश्वर तर सारखं आपला जप करतोय आणि आपण भलत्यांचे जप करतोय. स्वामीनारायण टिंबटिंबट बुवा टिंबटी बुवा आणि महाबुवा आणि महाबुवा आणि कसले बुवा. अरे बुवांचे भक्त झालेत लाखोपती, मठाधिपती, करोडो रुपयाची जायदाद झाली. आणि म्हणून आपली इस्टेट बचवली पाहिजे. स्वश्रमाने कष्ट केले पाहिजेत, काबाड कष्ट केले पाहिजेत. आणि जावांनो नंदा आहेत का? ही नंद आहे का? मोठी खिलाडी बाई. ती तर तुम्हाला चांगली वाकवी. पण सांगू तुम्हाला, ननंद म्हणजे आनंद आहे बरं. ननंद भाऊ जया जया एका चालीनं चालती, पायातल्या जोड्या जोड्या जशाची मन्या बोलती. ननंद भाऊ जया जया सोनार वाड्या जाऊ, कुंकाच्या करंड्याला बाई ग मोत्याच्या जाळ्याला. आहे की नाही बाया? मग नव्या घराला आनंद होईल. मग खरं काय नाव आहे? सुमन विश्वसुमन म्हणजे विश्वनाथराव आणि सुमनबाई यांनी कबाड कष्ट करून मुलांना घडवलं. मग अर्चना आणि सुनीता आल्या, 2 आल्या आणि 1 गेली. ही बाया गेली, मग ह्या 2 बाया आल्या. पण आणखी 1 नंद आहे का? एवढीच आहे. एकुलती एक बाई ग माझी लाडकी ननंद, माहेरी आल्यावर जावा लई होतोय आनंद. याचं नाव आहे वास्तुशांती. ही वास्तुशांती आहे खरी. नव्या घरात प्रवेश करताना आम्ही सगळे स्वच्छ मनानं घरात जाऊ. नंदेने भाऊजाईला समजून घ्या. नंदेने भाऊजाईशी प्रेमाने वागा. आणि भाऊजाईला भाऊजायांनो ननंदेला आपली आई समजा. सुमनबाई जोपर्यंत आहे तोपर्यंत सुमनबाई आई आहे. सुमनबाई नसली तरी सुद्धा ताई, काय नाव आहे तुझं? सुवर्णा ताई. कळलं? ही आमची आई आहे. आणि भाऊजाई सुद्धा भाऊजाई भावाची बायको सुद्धा माझी आई असते. असा दोन्ही नणंद भाऊजायांनी संकल्प ज्या क्षणी सोडला तो क्षण देवाचं द्वार होतो. आणि म्हणून एकच विनंती करीन, आपल्या मुलामुलींना शाळेत घाला. हा बंगला बांधला आहे, या बंगल्यात चांगला मुलगा जन्माला यावा उद्याच्या पिढीला. नाही तर एकानं बंगला बांधला बरं का, पटकन सांगतो, बंगला बांधला लय मोठा आणि त्या बंगल्याला कोणी पुसतच नव्हतं, कारण ते म्हातारं खटाळ होतं. त्याला वाटायचं माझा बंगला कोणीतरी बघा, मग त्याला आम्हीच सापडतो, कोण कीर्तनकार. 1000 रुपयाचा नारळ दक्षिणा दिली, आम्ही पाजळलो, आम्हाला पैसे दिले. महाराज बाबा म्हटलं महाराज काही करा पण आपल्या घरी मुक्कामाला यायचं बरं का. मस्त कारबीर घेऊन मळ्यात नेलं. मग बंगल्यावर 18 दाराचा बंगला बांधलेला म्हणलं, 18 दाराचा बंगला बांधलेला. बाबाच्या बरोबर बांधलाय का नाही बघा. माझे मावाले 6 माळे, त्याच्यावाले 2च माळे आहेत. त्याला 6 पोरण 2 माळे, मला
3च पोरं आहेत आणि 6 माळे. माव माव कळलं का? म्या म्या बकरा म्या म्या करे तो 100 बार काटा जाय, महिना महिना कभी तो नाही का, बैठ कर शक्कर खाय. आणि मग नेलं बरं का मला घरी. नेलं रातभर म्हातारा झोपून कोण देते सुवर्णा सारखं उठायचं बिडी बियाला. बाबळे महाराज जागेच आहेस का? हा म्हणे जागाच आहे बाबा. आपला बंगला पाहायचा आहे ना, उद्या सकाळी तिकडून शातावं आणखी एक बांधेलंय. म्हणजे गरम गरम पोहे, त्याच्यावर काजू, काजूवर कोथमीर, कोथमीर मिरच्या, मिरच्या सजून ताट. मी तर 3 प्लेट खाल्या. आता 3 प्लेट खाल्या त्याचा बंगला पायाची वेळ आलीच ना मला. मग निघालो त्याच्या मागं. पाऊस होते, पायी सटकायचे, चापला सटकायच्या. हे काय इथं जायचे 3 किलोमीटर, हे काय इथं जायचं. हा साधूसाठी तो माधूसाठी. माधूचा दाखवायचा आहे ना तुम्हाला बंगला. म्हणलं माझा वेळ किती चालला आहे, मला कीर्तनाला पुढं जायचे. पण बोलायची सोय नाही. रात्री 1000 रुपये पहिली लाचार करून ठेवलं होतं. आणि मग तो बंगला पाहायला निघालो तर त्या आजीबाईला समजदार होती. ती अशी चौकटीला घेऊन उभी राहिली होती. दारं धरील दारवंटी आहे ना, म्हणतात का बाया इकडं. अजय दारं धरील दारवंटी, दारं धरील दारवंटी, उभी राहिले चवकटी, उभी राहिले चवकटी. हात दिल्यात इंदरबाई, हात दिल्यात इंदरबाई. हे अर्चना काय त्या पुरच्या नादी लागते, ती जाणार आहे तुला सोडून. देतोय आनंदला सांभाळायला. याच्यातच वाईट वाटते का? अजून ज्ञान एक हे पुढं ऐका आता. हात दिल्यात इंदरबाई, हात दिल्यात इंदरबाई, लेक मागती सुवर्णबाई. बर का? तर मला काय सांगायचंय, ती म्हातारी बिचारी ना. दादा तुमचं नाव काय? गोकुळ. आज पहिला मालक पाहिला भाऊ घरभरणी असून स्वतःची गडबड न करता कीर्तन ऐकतो. टाळे वाजवले त्यांच्यासाठी. आवड आहे त्यांना माझ्या कीर्तनाचे, फॅन आहेत ते माझे. म्हणून मी आलो एवढ्या लांब. मी आज माझा वाढदिवस आहे. मंत्री संत्री यायचे तिकडं, मी आलो आहे पळून. मला प्रेमाची आवड आहे. काय त्या वाढदिवसाचं माझ्या. बरं का? तर गोकुळ भाऊ म्हातारी गरीब होती बिचारी. अशी त्या इंद्रबाईला हात देऊन उभी, चौकट असली वरची तिला इंद्रबाई म्हणतात बरं का. अशी उभी राहिली म्हणली ओ वाबळे महाराज. त्या म्हाताऱ्याला ऐकू पण नव्हतं येत. कुठं निघाले हो? म्हणलं आजी मी निघालो म्हाताऱ्यानं बांधलेला पायाला बंगला. सगळे बोला बंगला. काय पाहायला निघाले? आणखी मोठ्याने, आणखी एकदा. एकदा असं म्हणजे बेंगी आहे असं ना बंगला. हे अवयवाची व्यायाम होतो ना. काय पाहायचं म्हणलं? क्या बात आहे बंगला. म्हातारी काय म्हणली? वाबळे महाराज ते गंजाडू म्हातारे त्याच्या काय नादी लागता. त्यांना म्हणते पायाचा आहे का बंगला, आणि पायाचा काय बंगला. त्याला म्हणा पोऱ्या निघालाय का चांगला. टाळ्या वाजवा त्या म्हातारीसाठी. म्हणून बंगला बांधताना माझा मुलगा चांगला जन्माला आला पाहिजे. त्यासाठी आईची योनी पवित्र पाहिजे, मासाहेब जिजाऊन सारखी. धन्य धन्य शिवाजी राजा. धन्य धन्य शिवाजी राजा, शिवाजी राजा, शिवाजी राजा, शिवाजी राजा. अय्या क्या बात है. मार ढोलकिया. शिवाजी राजा महाराष्ट्राचा
ते निघालेले आहे. इथल्या सैतानांचा सूड उगवण्यासाठी मी एकटा काम करू शकत नाही. मला जोडीदार हवे. हा एकट्याचा खेळ नाही. म्हणून चाणाक्य बुद्धी बुजुर्ग शहाणे करणे बाण लोखंडी दंडाचे निजड्या छातीचे पोलादी ताजेचे तरुण मग ते हिंदू असो वा मुसलमान असो या महाराष्ट्राच्या सुखासाठी जो जो धडपडतो त्याला शिवराया मावळा म्हणायचा. आणि चालता चालता घोड दौडीमध्ये मागे मावळे चालले. तुमच्या वयाचे तरणे बाण पोरं. आणि खेळ शिवापूरच्या मार्गाने येताना शेजारी एक रांझे गाव रांझे त्या रांझे गावचा पाटील पाटलाचं नाव आहे बबनराव पाटील. पण रावासारखा नव्हता तो रावण होता. जाता रस्त्याला एक 80 वर्षाचा म्हातारा ढसा ढसा रडत होता. तो रडणारा म्हातारा माझ्या शिवबाने पाहिला शिवबाने पाहिला माझ्या शिवबाने पाहिला शिवाने पाहिला माझ्या शिवबाने पाहिला घोड्यावरून उतरला खाली उतरला खाली उतरला खाली उतरला खाली रडणाऱ्या बाबाचे डोळे रेशमी पितांबरानं शालीन शिवबाने 16 वर्षाच्या पुराण बाबा का रडता शिवबा काय सांगू शिवाजी तुला. राजा म्हणा ते म्हातारं बोलायला लागलं. शिवबा पाटलाच्या हाती रांज गाव पाटलाच्या हाती रांज गाव पाटलाच्या हाती रांज गाव रामाये जिर जिर जी जी रामा जिर जिर जी जी रामा जिर जिर जी जी रामा जिर जिर जी रामा जिर जिर जी रामा जिर जिर जी पाटलाच्या हाती होत पाटलाच्या हाती रांजगाव पाटलाच्या हाती रांजगाव बाबाजीराव होत त्याचं नाव. बाबा म्हणाला शिवबा पाणी आलंय डोळ्याला दुःख झालंय हृदयाला. काय झालंय बाबा. लेक माझी गेली पानोठ्याला गेली पानोठ्याला धुन पाण्याला अंधाराचा डाव साधून बाबाजी नदीवर गेला आणि अंधार पाहून त्या वासना पशुने माझ्या लेकीच्या आबरू घातला राजा. लेकीच्या आबरूवर घातीला घाला राजा. आबरू गेली म्हणून
लेकिन माझ्या जीव दिला हे रामा हे जिर जिर हे रामा आबरू गेली म्हणून लेकिन माझा जीव दिला राजा. अरे एकुलती एक लेख होती र. या बाबाजी पाटलानं माझ्या लेकीवर बलात्कार करून माझ्या लेकीनं पाण्यात जीव दिला. राजा कसं जगू आता या म्हातारपणात. माझा शिवबा क्रोधाने लाली लाल झाला. हो हर ढोलक्या या 10 वर्षामध्ये काय चाललंय. त्या बेगडीन कातड्याच्या चमड्याच्या चिरगुटांच्या धर्माला धर्म समजतात. परवा बदलापूरला काय झालंय. अश्विनी म्हात्रे नावाची पोरगी नवऱ्याच्या जाचाला कंटाळून एका मंदिरामध्ये विसाव्यासाठी गेली असताना 3 ब्राह्मण पुजाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केला. नुसता बलात्कार नाही केला, तुकडे तुकडे करून माझ्या पोरींनो जंगलामध्ये फेकून दिले. अरे देवांच्या दगडांच्या देवळात तुम्हाला दगडात देव दिसतो, लोकांच्या लेकी बाळी देव दिसत नाही तुम्हाला. कसे तुम्ही देवाच्या द्वारात उभे राहणार. क्रोध आला माझ्या शिवबाला. यावा बाबाजीरावाला आणि बाबाजीरावला नेताजी पालकर घेऊन आले. नेताजी पालकरांच्या समोर मोठ्या मगरूरीने बोलणारा तो रांझ्याचा पंडित काय म्हणतोय. अरे मुसलमानांची मोगलाची नोकरी करणारा तो शहाजी त्याचा पोरं शिवबा, त्याची मला दाखवतो काय धमकी. तेव्हा सगळे मावळे गेले त्या बाबाजीरावला फरफटत घेऊन आले. काय केलं, मागचा पुढचा विचार नाही केला. बाबाजीचे पाय छाटले, हात छाटले, वेशीवर लटकवलं. बाबाजीराव माफी मागत होता, रडत होता. माझी पोरं सोरं आहेत राजा, मला जगू द्या. राजा काय म्हणाल, या 80 वर्षाच्या म्हाताऱ्या बापाच्या पुरीला तिच्या अप्रूवर घाला घातला वा तिच्या बापाला नसल का रे दुःख झालं. म्हणून माझा स्त्रियांचा कैवारी कैवारी शिवबा नारीचा कैवारी प्रगटला माझा मुरारी, माझा मुरारी, प्रगटला माझा मुरारी. विठ्ठल हरी पांडुरंग, हरी पांडुरंग, हरी पांडुरंग, हरी हरी. आणि मग आश्चर्याचा धक्का बसला महाराष्ट्राला. असा धडाडीचा राजा परत होणार नाही या देशाला. बाबाजीला फाशी दिला ना रामा जिर जिर हे जय रामा जिर हा जय रामा जिर हा जय रामा जिर हा असा
शिवबांसारखा भगवान बाबांनी शिवबाचा इतिहास आमच्या ऊस तोडणाऱ्या लोकांना कळावा म्हणून डॉक्टर बाबासाहेबांच्या विनंतीवरून आणि सूचनेवरून चंद्र आणि सूर्य भेटले एकमेकांना आणि भगवान बाबांनी त्यावेळेला खरवंडी गावामध्ये आज भगवान बाबांचा जो गड आहे त्या गडाच्या खाली खरवंडीमध्ये कीर्तनात पैसे गोळा केले. बाबासाहेब म्हणाले आमचं एक भाषण आणि आमची 100 भाषणं आणि भगवान बाबा तुमचं एक कीर्तन. एका कीर्तनात लाखो रुपये मिळाले. लोकांनी पोटीचे पोटी ज्वारी दिली. बाबांनी त्याला स्पर्श नाही केला. तुमच्यासारखे गोकुळराव कार्यकर्ते उभे केले. त्यांच्या हातानं तिथे ऊस तोडी कामगारांच्या मग मुसलमानांच्या असतील, मराठ्यांच्या असतील, पाटलांच्या असतील, वंजारे बंजाऱ्यांच्या असतील, सगळ्या गोरगरिबांच्या ऊस तोडणाऱ्या पोरांसाठी शाळा बांधणारा शिक्षण महर्षी म्हणजे भगवान बाबा होते. त्यांच्या वंशात वारस म्हणून आम्ही जन्माला आलोय. आम्हाला त्याचा मोठा स्वाभिमान आहे आणि हेच खरं देवाचं द्वार आहे, म्हणजे कर्तव्याचं द्वार आहे. गुड डीड, गुड वर्ड अँड गुड वर्क. विठोबा रखुमाई एवढा आनंद तुमच्या दोघांच्या जोडीचा कोणीच नसन केला ना. मग काय कलवरा म्हणून काय हेल्प कर माझ्या. मी फक्त स्पर्धा परीक्षा देणार तरी होत या बाप लोकाचा बघताना. माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. खमीस खवाटी फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं. माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगाळ जोडलेलं. बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या. भाकर पोरांना ठेवून ऐक इकडे बघ जरा मी काय म्हणतो ऐक. बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या. भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या. खमीस खवाटी फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं. माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची बाप जुन्नरी जायाचा. उदा
सोन्या फटक्यानं बाप जत्रत फिरायचा आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला पायली भर जाण्यासाठी बाप गावात फिरला आमचं दुखल खुपल पाणी डोळ्यात आणायचा घालून पाटपुळी बाप डॉक्टर दावायचा बाप मनात झुरायचा लग्न लेकीच करीन डांगा ढोंगा हुंड्यासाठी शेत मळ्याला विकीन हे बघा त्या बाईच्या डोळ्यात पाणी आलं का आलं तर त्यानं बाप खूप आवडतो पण आपला बाप खूप दिवस जिवंत राहावा हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना ते देवाचं द्वार होईल बाप मनात झुरायचा लग्न लेकीच करीन ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेत मळ्याला विकीन असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला जेव्हा सोडून या गेला वाबळे कवीचा जीव तसा वनवाशी झाला मला कसं तरी होत या बाप लोकांचा बघताना माझा उंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना म्हणून आपल्या बापाला आईला प्रेम द्या हीच नव्या घरामध्ये आपले जगदीश भाऊ आणि गोकुळ भाऊ अर्चनाताई सुनीताताई सुमनबाई आहेत का सुमनताई कुठं बसल्यात अरे वा चांगली मुलं जन्माला घातली बाई तू साक्षात रुक्मिणी आहेस बरं आणि दादा कुठे आहेत नाही का वडिलांच्या गैरहजेरीत अनुपस्थितीत सुमनताईंनी आपल्या चांगल्या मनानं पोरांनो तुम्हाला लहानसं मोठं केलं सुनांनो विठ्ठल रुक्माईतला विठ्ठल गेला विटेवरची वीट सोडून संसाराच्या विटेवर सदैव तुमच्यासाठी उभी असलेली जागृत असलेली रुक्मिणी म्हणजे सुमनबाईला खूप प्रेम द्या खूप जीव लावा एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि हीच खरी वास्तुशांती आहे या नव्या घराला सर्वांच्या नातेवाईकांच्या शुभेच्छा देतो आणि मी इथून चाललो आहे आता पटपट या आणि थोडे थोडे पैसे माझ्या पदरात टाका मी निघतो आणि मला कलाकार लय चांगले भेटले नागरे भाऊ ही सोन्याची घागरच आहे नागरे एक नंबर गोड आवाज आणि तुम्ही माझ्या कानाला फोडा तुरणकर आणि तुम्ही पण तुरणकर तेव्हा